आज उडदाच्या डाळीचे पापड करत होते. म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते. तर इथे आहे ना नुसती उडदाची डाळ नाही घेतलेली, मी दुसरी पण डाळ याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. आता माझी मम्मी नेहमी बनवती म्हणून म्हटलं चला तिच्या पद्धतीनेच बनवूया, नाही का. यूट्यूबवरती सारे व्हिडिओ आहेत, पण चुकलं तर मग तिथं कसं विचारणार ना. इथे मम्मीला लगेच विचारू शकतो. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. आता मी तुम्हाला पापडाचं प्रमाण तर सांगतेच आहे, पण त्याच्या आधी एक गोष्ट शेअर करायची आहे. एका ताईची कमेंट आली होती की तुमच्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही 3 पदार्थ दाखवले, त्याच्यामध्ये म्हणजे काहीच समजत नाही, एकच कोणता पदार्थ दाखवत जा. तर त्या ताईंना मी असं सांगते की माझं चॅनल काही रेसिपीचं नाही आहे प्रॉपर की रेसिपीज तुम्हाला दाखवते. मी दिवसभरात काय बनवले काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यामध्ये न समजण्यासारखं काहीच नाही आहे. एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी आंबे पण दाखवले, तर पापड्या पण दाखवल्यात आणि माझ्या मम्मीने लाडू बनवले होते ते पण दाखवले होते. तर त्या ताई म्हणतात काहीच समजत नाही. तर त्यात न समजण्यासारखं काहीच नाही आहे. माझं आहे ना डेली रुटीन आहे, ते दिवसभरामध्ये काय झालं तीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर चला तुम्हाला पापडाचं प्रमाण सांगते. जर 2 किलो पापड आपल्याला करायचे असतील ना तर 2 डाळी घ्यायच्या. ती म्हणजे एक उडदाची डाळ ती 1 किलो घ्यायची आणि दुसरी डाळ म्हणजे मुगाची डाळ. तर हो बरोबर ऐकले तुम्ही, 1 किलो मुगाची 1 किलो उडदाची असे 2 किलोचे पापड होतात. आणि इथं मी करू राहिले 1 किलोचे पापड. मी तुम्हाला सांगते पुढे. जर 1 किलोचं पापडाचं प्रमाण असेल ना तर अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो उडदाची डाळ घ्यायची. तर आदल्या रात्री आहे ना मी अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो उडदाची डाळ आहे ना स्वच्छ पाखडून चाळून व्यवस्थित फडक्याने आहे ना पुसून घेतली होती. त्याच्यानंतर गिरणीतून पीठ दळून आणलं होतं पापडाचं दळून द्या म्हणायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे ना सकाळीच पीठ मळायला घेतलं होतं बरं का. आता मस्त आहे ना इथं आहे ना परातीमध्ये पीठ चाळून घेतलं. आता खरं तर 1 किलोचेच करायचे होते, पण माझ्या एकटीच्यानी काही होणार नव्हते कारण माझ्या मदतीला कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण अर्धेच करूया. मग काय केलं, अंदाजेच मी आहे ना अर्ध पीठ बाजूला केलं आणि अर्ध डब्यामध्ये ठेवलं. तर आता तुम्ही आहे ना पातेल्यानी पण अर्ध मोजू शकता, म्हणजे 2 सेम पातेले भरून घ्यायचे आणि एका पातेल्याचे करायचे. एकटीला करायचे असेल तर अर्धा किलोचेच करा, आणि कारण की काय होतं मानपाट एक होऊन जाती. असो मी इथं आहे ना पीठ चाळून घेतलं. त्याच्यानंतर चिमूटभर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि जो पापड मसाला आहे ना आता त्याचं सुद्धा प्रमाण तुम्हाला सांगते. 1 किलो पापड करायचे असते ना तर ती पूर्ण पुडी त्याच्यामध्ये टाकावं लागते पापड मसाल्याची. मी आहे ना ती पण वाटीमध्ये अर्धी केली आणि अंदाजेच अर्धी मी माझ्या अर्धा किलोच्या पापडामध्ये ते टाकून घेतलं आणि मस्त असं घट्ट मळायचं आहे आपल्याला. आता मला खाली बसून काय व्यवस्थित मळता येत नव्हतं म्हणून किचन ओट्यावर ती परत ठेवली आणि तिथेच मी मळायला लागले होते. आता खाली बसून काय परत व्यवस्थित पकडता येत नव्हती. म्हणलं चला मग काही तर घट्ट असा मळून घेत होते गोळा. आता हे पापडाचं लय चिकट काम आहे बाबा. मम्मी म्हणलीच तुला जमायचं नाही, कुटाणा करू नको, पण म्हणलं चला केल्याशिवाय आपल्याला कसं येणार ना. प्रत्येक वेळेस मम्मी देती, पण ह्या वर्षी म्हणलं थोडं काय ना आपलं असावं, नाही का. म्हणजे लवकर संपले तरी काय हरकत नाही, मम्मी तर देतच राहती, पण आपल्याला पण जमलं पाहिजे, स्वतःला जमतंय की नाही हे पण कळलं पाहिजे ना. म्हणूनच ना मी इथं कुटाणा करायला लागले होते. एवढा हात दुखायला लागला होता ना, एवढं मळून आणि निबर मळायचं होतं. मम्मीने सांगितलं पातळ नाही करायचं कारण भिजल्याच्या नंतर ते पातळ होतं, त्याच्यामुळे एकदम घट्ट असा उंडा मळायचा होता. बघू शकता हाताला एवढं चिकटलं होतं ना. आणि उडदाची डाळ आहे ना तशी पण लई चिकट असती बरं का, तुम्हाला तर माहितीच आहे. तर मग म्हटलं चला आता हे परत लागलेलं सगळं खरडून घेत होते आणि छान मळून घेत होते बरं का. आता याला मी लगेच तेल वगैरे काही लावलं नाही, कारण जर पापडाला जास्त तेल लागल्या गेलं ना तर मग त्याचा लई घाण वास येतो, नंतर ते पापड टिकत नाही. आता माझ्यापेक्षा तुम्ही जास्त हुशार आहे, तुम्हाला तर येते, तुम्ही प्रत्येक वेळेस करत असताना, पण मी पहिल्यांदा करते म्हणूनच तुमच्यासोबत शेअर केलंय. चुकलं तरी शेअर करणार आहे, खराब झालं तरी शेअर करणार आहे. असो, आणि जरी काही चुकलं असेल ना तर प्रेमाने सांगा, म्हणजे कसं नेक्स्ट टाइम माझ्यात थोडीशी सुधारणा होईल, नेक्स्ट टाइम अजून पापड आपले चांगले बनते. ठीक आहे, आणि तसं पण मम्मीने सांगितलंय आणि मम्मीची रेसिपी म्हटलं चुकायचा तर प्रश्नच नाहीये. मम्मीला विचारूनच मी करत असते. युट्यूबपेक्षा पण मम्मीला सगळ्या गोष्टी विचारल्या की करते. आता माझी मम्मी पण एवढी बिझी असती, एवढं आता सध्या तिला कामं असतात, तरी सुद्धा आहे ना ती कोणतं पण उन्हाळी काम असू थोडं का व्हायना 1-1 किलो का व्हायना करून ठेवत असती. त्याप्रमाणेच मी शिकले. मला सुद्धा वाटतं विकतचं तर आपण काही पण घेऊ शकतो, म्हणजे तुम्ही पण घेऊ शकता, मी पण घेऊ शकते, आपल्याला विकत सगळं भेटतं. पण थोडं आपलं घरचं केलं ना, मग पापडचं म्हणा, काही पण म्हणा, सांडगे म्हणा, कुरड्या म्हणा, थोडं का व्हायना आपल्याला 1-1 किलो 2 किलो आपल्याला स्वतःला जमलं पाहिजे. बाकी तर सगळं आपण विकतच घेतो, बरोबर ना. तर चला असो, इथे ना असं घट्टसर मळून घेतलंय बरं का. हाताची तर पूर्ण वाटच लागली आहे. बघूया आता. मी म्हटलं सगळं काम आवरून घेते, याला भिजत ठेवूया. भिजत म्हणजे एखाद्या बंद डब्यामध्ये ठेवायचं 2-4 घंटे, मग तो पण घरातले सगळे कामं होतात. मग काय होतं, छान असं रेस्ट भेटते त्याला आणि नंतर छान बनतेत पापड. मग काय मस्त असा डबा घेतला, पोळी डबाच आहे बरं का स्टीलचा, त्याच्यामध्ये पॅक म्हणजे ठेवलं
ठेवलं, म्हणलं कसं अजून 2-4 तास. मग आता सकाळी इथं मी पीठ मळायला घेतलं होतं आणि 8:30 वाजले होते आणि आता मला दुपारचे पापड करायचे होते. मग किती का टाईम होता माझ्याकडं. आता आज गुरुवार होता आणि आर्यनचे पप्पा पण घरी होते. म्हणलं चला त्यांच्या मदतीने नाही तुडवायला त्यांची मदत होईल असं वाटत होतं मला, की म्हणजे कसं गडी माणसाचं नाही का वेगळीच ताकद असते ना, आपल्यात वेगळीच ताकद असते, तशी माझ्यात भरपूर ताकद आहे. पण म्हणलं त्यांच्या हाताने पण मग मदत होईल नाही का तुडवायला. तर आता अर्ध जे पीठ उरलं होतं ना ते वरती ठेवून देत होते, कारण म्हणलं मध्येच अडचण वगैरे आली तर मग ते कसं होतं ते खराब होऊन जातं ना. मग पोटमाळ्यावर तो डबा ठेवला, कारण की अर्धे कधी करीन ते माहीत नाही असो. मग नंतर सगळं आवरल्याच्या नंतर दुपारी इथे आहे ना हे पीठ तुडून घ्यायला लागले होते. आधी तर आर्यनच्या पप्पाला तुडवायला सांगितलं ते पीठ, म्हणलं चांगलं सैल बनवून द्या, म्हणलं लय मारावं लागतं म्हणलं त्याला, तुम्हाला जेवढा राग आहे ना माझा तेवढा त्याच्यावर काढा म्हणलं. पण त्यांना काय ते जमलंच नाही म्हणून मी इथं घेतलं. म्हणलं चला आपलं आपण केलेलं बरं बाबा. त्यांना माहित नाही नेमकी कसं करायचं. आता एवढं सांगितलंय तुम्हाला, माझ्यावर जितका राग आहे तितका राग आहे पापडाच्या पिठावर काढा, पण तरी सुद्धा त्यांना नाही करता आलं. कारण कसं काय ना दोघांनी मिळून आहे ना चांगलं तुडवून घेतलं पापडाचं पीठ आणि त्याच्यानंतर असं झालं होतं. बघू शकता किती चेंज झालं, एकदम पेड्यासारखं मऊ मऊ झालंय. तर असंच करावं लागतं, तुम्हाला तर माहितीच आहे. आता इथे आहे ना माझ्याकडे आहे ना हाच पोळपाट होता दगडाचा आणि म्हणजे वरवंटा नव्हता, पण छोटं ते कुटायचं असतं ना बत्ता, तर तोच त्यांनीच आम्ही कुटून घेतलं. पाटा आणि वरवंटा असला ना दना चेचता येतं आणि चेचल्याच नंतर आहे ना ते लय मऊ होतं बरं का. 10 ते 15 मिनिटं लागतात, पण पाटा आणि वरवंटा म्हणजे वरवंटा पाटा काय म्हणतो त्याला आपण ते पाहिजे. आता पाटा तर माझ्याकडे आहे, पण लगेच आता पापडाचं पीठ त्याच्यावरती कुटायचं म्हणलं की काय म्हणलं नाही का, त्याचे जे कणकण असतात ना ते याला लागायचे, म्हणूनच मी ती रिस्क घेतली नाही आणि इथे दगडी पोळपाट होता याच्यावरच कुटून घेतलं. मऊ असं बनलं. त्याच्यानंतर आहे ना कापून घेतलं, सगळे एकसारखे गोळे केले बरं का. आता हे लय सोपं जातं. आणि बंद डब्यात जे डब्यामध्ये पीठ ठेवलं होतं ना म्हणजे मळून ठेवलं होतं ना त्याच डब्यामध्ये मग ते गोळे असे म्हणजे पॅक ठेवले, म्हणलं एक एका लाटायचे. आणि मग इथे ना सुरुवात केली पापड. जी आहे ना पीठ मळलं होतं ना त्यातलीच थोडीशी आहे ना पिठी ठेवली होती बरं का, कारण की थोडासा तेलाचा हात आधी लावायचा, थोडीशी लाटी मोठी करायची आणि मगच त्या पिठामध्ये बुडायची. आता डायरेक्ट पिठामध्ये पण टाकू शकतो, पण ते लई जास्त पांढरे टाकाट होतात, म्हणूनच ना थोडंसं आहे ना तेल लावायचं आणि थोडीशी लाटून घ्यायची, त्याच्यानंतर मग पिठामध्ये बुडवायची, मग पापड पुढे पूर्ण लाटायचं, मग काय पाटाला चिटकत. आता सगळ्याच पापडाला म्हणजे लाटीला आपण तेल लावून घ्यायचं का, तसं नाही. तर काय करायचं, जेव्हा आपण सगळे असे नाही का त्याचे छोटे छोटे पेढे तयार करतो ना तेव्हाच आपण म्हणजे गोल असे बॉल तयार करतो ना त्यावेळेसच मग त्याला थोडासा हात आहे ना सगळीकडे चोळून घ्यायचा आणि ते त्याच्यावरती फडकं टाकून सुद्धा आपण ठेवू शकतो. बघू शकता इथे आहे ना मी थोडंसं तेल लावल्याच्या नंतर आहे ना थोडीशी मोठी बनवली इथं लाटी आणि त्याच्यानंतर पिठामध्ये बुडवली होती, म्हणजे कसं शेवटपर्यंत मग पीठ लावायची गरजच पडत नाही आणि हे ना पापड लय मस्त बनला जातो. आणि याच्यावरती जे पापडचा आपण मसाला टाकला होता ना तर तो पापडाच्या म्हणजे खूप सुंदर दिसतं बरं का ते. खरंच त्याला काळी मिरी असती ना, म्हणजे तुम्ही डायरेक्ट कुटून सुद्धा टाकू शकता, पण त्या पापडाच्या पुडीमध्ये सगळंच येतं ना, म्हणजे पापड खार वगैरे असतं ना, म्हणूनच ते घेतलं. तर बघू शकता एक पापड तुम्हाला दाखवते. सगळे पापड मी लाटून घेत होते आणि जरा जास्तच वेळ लागत होता कारण एकटी होते. बघू शकता किती सुंदर त्याच्यावरती काळी मिरी छापली आहे आणि पापड पण मस्त गोल लाटला गेलाय. आर्यनचे पप्पा म्हणत गोल कर पापड, गोल वाकडे तिकडे करू नको, म्हणून मी हसत होते. आता लग्नाच्या आधी सुद्धा नाही का म्हणजे मम्मी जेव्हा पापड करायची ना तेव्हा मी तिला करू लागायचे बरं का, तेव्हा मला लय मज्जा वाटायची. मी बसले ना एकदा का लाटायला बसले ना 20, 25, 30 असे पापड लाटायची, मगच उठायची बरं का. पण आता मला आहे ना पापड करायला बसले ते एवढे पाय गळाले होते काय सांगू. मस्त सगळे पापड लाटून घेतले, बघू शकता असे झाले होते, काही लहान काही मोठे. मला तर मोठे नाही आवडत बरं का, शक्यतो लहानच पापड आवडतात, पण दिसायला काही लहान एवढे बरोबर वाटत नव्हते म्हणून काही मोठे पापड केले, काही लहान पापड केले. 2-3 पापड वाकडे तिकडे झाले आणि फॅनच्या खाली अजिबात सुकवले नाही, बाजूला सुकवले, म्हणजे हॉलमध्येच सुकवले पण फॅनच्या खाली नाही सुकवले. फॅन अजिबात त्याला लागून नाही दिलं वारं, कारण की वारं लागलं की त्याचे तोंड वाकडं तिकडं होऊन जातं पापडचं, आहे तसे राहत नाही म्हणून. आता मम्मी म्हणली होती फॅनच्या खाली सुकू नको, मग काय मस्त इथं बाजूला सुकून घेतले होते. त्याच्यानंतर मम्मी बोलली दुसऱ्या दिवशी याला कवळवून दाखवावं लागतं, म्हणलं मी ते करीनच. तर बघू शकता इथे एवढे पापड झाले होते. आता मी तुम्हाला सांगते पापड किती झालेत. तर अर्धा किलोच्या पिठामध्ये आहेत ना 52-55 पापड झाले. 2-3 पापड मोडून गेलेत आणि 2-3 भाजले होते. तर हे सगळे आहेत 52 बरं का. 52 तर 52-55 झाले असते, एवढे होतात. 60 व्हायला पाहिजे होते, पण मी जरा मोठे मोठे केले, काही छोटे केले, त्याच्यामुळे ते तसे झाले बरं का. त्रास हो काही का. काय दुपारीच पापड ना भाजून बघितला कसा लागतोय चवीला, म्हणून आर्यनचे पप्पा म्हणले भाजून दे मला एक पापड, चल. तर मग त्यांना भाजून दिलं आणि रात्रीच्या जेवणासाठी तळले होते पापड. 1 नंबर झाले. चला व्हिडिओ इथेच एंड करते, भेटू पुन्हा. व्हिडिओ लाईक करा, बाय.